अजित पवार गटाचा पक्ष वाढणार येत्या दिवसामध्ये कळेल. आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं सूचक वक्तव्य. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांची देखील हजेरी. विधान परिषद निवडणुकीबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक संपन्न. छगन भुजबळ, सुनील तटकरे, अमोल मिटकरी, नरहरी झिरवाळ बैठकीला उपस्थित. जयंत पाटलांना आमचे काही आमदार भेटल्याची बातमी चालली होती. ते सर्व आमदार बैठकीला उपस्थित होते. आमचा कुठलाही आमदार विरोधात जाणार नाही. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेसाठीच्या अटी शिथिल. योजनेसाठी डोमेसाईलची अट मागे. जन्मदाखला ग्राह्य धरणार. सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. लाडकी बहीण अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार. मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. ज्यांना सख्खा भाऊ कळला नाही ते लाडकी बहीण योजनेवर बोलता. विधानसभेतून मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटींची गरज, मात्र प्रत्यक्षामध्ये 10,000 कोटींचा खर्च करणार. रोहित पवार यांचा आरोप. लाडकी बहीण योजनेसाठी विरोधकांकडून सेतू केंद्रावर एजंट. तलाठी कार्यालयामध्ये 20 रुपये तर महासेवा केंद्रामध्ये 150 ते 200 रुपये आकारणी सुरू. अमोल मिटकरींचा आरोप. प्रसाद लाड, अंबादास दानवे यांच्यामधील शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन. विधान परिषदेमध्ये विरोधकांचा गोंधळ. विरोधकांच्या चर्चेच्या मागणीवर फडणवीस संतप्त. अंबादास दानवे यांच्याकडून आई बहिणीवरून शिवीगाळ. ठाकरेंना मान्य आहे का? प्रसाद लाड यांचा सवाल. बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता. प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकारानंतर अंबादास दानवे यांचं वक्तव्य. आई बहिणींचा अपमान झाला असल्यास पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील महिलांची माफी मागतो. अंबादास दानवे यांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफी. प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करणं आवश्यक. षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं. अंबादास दानवे यांच्या निलंबनानंतर ठाकरेंची टीका. सभागृहाचा डेकोरमसाठी माझी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी होती, मात्र वैयक्तिक माफी मागणार नाही. माझं निलंबन हे अन्यायकारक. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांचा अर्ज. भाजपकडून 5, शिंदे गट आणि दादा गटाकडून प्रत्येकी 1, तर ठाकरे आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 1 आणि 2 अपक्ष अर्ज. हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा षडयंत्र. संसदेमध्ये हिंदूंना हिंसक बोललं गेलं. हेच का तुमचे संस्कार? पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर संतापले. लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडाही गाठू शकली नाही. काँग्रेसनं पराभवाचा विक्रम केलाय. आत्मचिंतन करावं. पंतप्रधान मोदींचा खोचक सल्ला. 100 पैकी 99 नाही, 543 पैकी 99 जागा मिळाल्या. 99 जागा मिळाल्यावर देखील पेढ्याचं वाटप करण्यात आलंय. बालिश बुद्धीला कोण समजावणार? मोदींचा राहुल गांधींना टोला. मोदी सरकार अल्पमता. 400 पारचा नारा दिला, मात्र 240च्या खाली जागा आल्या. त्यापैकी 50 जागा चोरल्यात. आम्ही कोर्टात जाणार. खासदार संजय राऊतांचा इशारा. राहुल गांधींनी भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा फाडला. राहुल गांधी मोदींसह 9 मंत्र्यांवर भारी पडले. संजय राऊतांची टीका. अंबादास दानवेंनी प्रसाद दिला तर आम्ही अंगारा लावायला तयार होतो. बघू आता दानवे प्रसाद कधी देतात. प्रवीण दरेकरांची अंबादास दानवेंवर टीका. भरसभागृहामध्ये शिवी देणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही. ठाकरेंच्या बाजूला बसणाऱ्या माणसानं शिवीगाळ केली. ठाकरेंनी 10 वेळा माफी मागावी. आशिष शेलार यांचा निशाणा. संविधान आम्हाला मान्य नाही ही RSSची भूमिका होती. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर आव्हाडांना खोटं बोलण्याची PhD द्यावी लागेल. आव्हाड काहीही थापा मारतात. चंद्रकांत पाटलांचा पलटवार. काँग्रेसच्या लोकांनी आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडलं. रवी राणांच्या वक्तव्यावर खडाजंगी. आंबेडकरांना काँग्रेसनं विरोध केला नाही. जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर. तर राणांना कसला इतिहास माहिती आहे? वडेट्टीवारांचा निशाणा. राणांचं वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची मागणी. रोहित गणवेशाची क्वालिटी बघा. मुख्यमंत्री शिंदेंनी रोहित पवारांना गणवेश दाखवला. शालेय गणवेशावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिंदेंचं उत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट. विधानभवनातील लॉबीमध्ये दोघांची भेट. विधानभवनामध्ये प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट. दरेकर आणि नार्वेकरांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल. 1 महिन्यामध्ये वाघनखं महाराष्ट्रात आणणार. प्रक्रिया पूर्ण झाल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती. दरडोई उत्पन्नामध्ये राज्याचा क्रमांक 6वा असं चर्चेत सांगतात. दरडोईमध्ये राज्य 11व्या क्रमांकावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेस नोटमधील ही माहिती. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य.
कलिनाच्या कॅम्पसमधील सर्वात वाईट परिस्थिती, अनिल परब यांचं वक्तव्य. तर कॅम्पसची पाहणी करण्यासाठी समिती पाठवणार, अधिवेशनानंतर अहवाल तयार करणार, चंद्रकांत पाटलांची माहिती. सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या सत्तार यांच्यावर कारवाई झाली का? अब्दुल सत्तार यांच्या सुळेंवरील वक्तव्यावरून अंधारेंचा निशाणा. सिन्नरमधील स्वाभिमानीच्या मेळाव्यामध्ये राजू शेट्टींचे 2 ठराव. 40 रुपयांच्या आत दुधाला 1 पैसाही कमी घेणार नाही, तर भेसळखोरांवर कारवाई करणार, तर मंत्र्यांना दुधाने आंघोळ घालू, राजू शेट्टींचं वक्तव्य. दुधाला 40 रुपये हमीभाव द्यावा, नाहीतर सोमवारपासून राज्यभर तीव्र आंदोलन, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा. मुंबईचं दूध रोखण्याचा देखील निर्णय घेणार असल्याचा इशारा. छतीवरचा लाल बिल्ला कुणाचीही खासगी प्रॉपर्टी नाही, आम्ही शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये घडलेले कार्यकर्ते. लाल बिल्ल्यावरून रविकांत तुपकरांचा राजू शेट्टींना प्रत्युत्तर. महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट. ओबीसी शिष्टमंडळानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अतुल सावे यांची भेट घेतली. 29 तारखेची बैठक न झाल्यानं ओबीसी समाज संभ्रमावस्थेत असल्यानं भेट घेतल्याची प्रकाश शेंडगे यांची माहिती. पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये राग, त्यांनी विचारात परिवर्तन करावं. आमचा पंकजा मुंडेंना विरोध नव्हता आणि नसेल, जरांगेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षेची मागणी. जरांगेंच्या सभास्थळी ड्रोननं पाहणी झाल्यानं सुरक्षा द्या. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. लोकशाहीला एकाधिकारशाही होण्यापासून वाचवल्यानं जनतेचे आभार. हरलेलं सरकार पदावर बसल्यासारखं वाटतंय. संसदेमध्ये शेरोशायरी करत अखिलेश यादव यांची जोरदार टोलेबाजी. मराठा आरक्षण सुनावणीमध्ये मोठी अपडेट. मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यामध्ये अखेर हायकोर्टाची परवानगी. राज्यातील 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून कर्ज मंजूर. केंद्राकडून एनसीडीसी मार्फत 1,898 कोटींचं कर्ज मंजूर. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून सर्व प्रस्तावांना हिरवा कंदील. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटलांच्या अटकेच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटना आक्रमक. पुण्यामध्ये सहकार आयुक्त कार्यालयावर 4 जुलैला मोर्चा काढणार. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी. पुणे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीनंतर वडील आणि आजोबांना चालकाच्या अपहरण प्रकरणी जामीन मंजूर. चालकाला धमकावल्या प्रकरणामध्ये दोघे अटकेत होते. नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड. नाना पटोले आता एमसीए निवडणुकीमध्ये मतदार. पटोले एमसीएची निवडणूक देखील लढवू शकतात. एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होणार. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. तुकोबांच्या पालखीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातील नयनरम्य दृश्य. माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून निघालेली निवृत्तीनाथांची दिंडी नगर शहरामध्ये दाखल. मोठ्या उत्साहात दिंडीचं स्वागत. परळीतील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईच्या दिशेनं मार्गस्थ. पालखीचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत. जळगावमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. काँग्रेस भवन कार्यालयासमोर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारू आंदोलन. नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. चाळीतील रहिवाशांना 300 युनिट मोफत वीज मिळण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट. उत्पन्न दाखल्यासाठी तलाठ्यानं महिलांकडून प्रत्येकी 50 रुपये घेतले. तलाठ्यावर गुन्हा दाखल. 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार. या अफवांमुळे गर्दी. योजना चांगली असली तरी देखील त्यासाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी महिलांची दमछाक होते. सातारामधील कराडच्या महिलांनी व्यक्त केली भावना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दाखले काढण्यासाठी महिलांची तहसील कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये महसूल कार्यालयांमध्ये महिलांची झुंबड. आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची मोठी गर्दी. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांची तहसील कार्यालयामध्ये गर्दीमुळे शहरातील तहसील चौकात वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांकडून रस्त्याच्या कडेला बॅरिकेडिंग. जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी. तलाठी आणि तहसील कार्यालयात महिलांच्या लांबच लांब रांगा. चंद्रपूरमध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी महिलांची गर्दी उसळली. गर्दी हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळात वाढ. सेतू केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची देखील नियुक्ती.
छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये देखील महिलांची मोठी गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी. भंडाऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांची गर्दी. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची धावपळ. जळगावच्या भुसावळमध्ये महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा. मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं महिला आक्रमक. जळगावमध्ये अजित पवार गटाच्या सरचिटणीस अश्विनी मोगल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. जळगावच्या जैन हिल्समध्ये केळी उत्पादकांची बनाना ग्रोवर्स अँड एक्सपोर्ट्स अंतर्गत बैठक संपन्न. जळगाव जिल्ह्यामध्ये बनाना क्लस्टरसाठी अहवाल तयार करण्याचा निर्णय. नांदेडच्या भोकर उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन. प्रलंबित संचिका मार्ग लावून जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी. कोल्हापूरच्या दाभोळकर चौकामध्ये रिक्षाचालकांचं जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोजर. अनधिकृतरित्या विक्री करणाऱ्यांवर नगर परिषदेची कारवाई. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 कोटी रुपयांचा धान घोटाळा. आदिवासी विकास महामंडळाच्या 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल. 2022 आणि 23 मध्ये घोटाळा. धुळ्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट त्वरित थांबवण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेचं धरणं आंदोलन. राजपत्रित मुख्याध्यापक आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नती शिक्षकातून करण्याची मागणी. महिना उलटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये 75% पेरण्या पूर्ण, तर मक्याची सर्वाधिक लागवड केल्याची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 46,000 क्विंटल कांद्याची आवक. दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान.